तुम्हा सगळ्यांचं आपल्या ह्या जीवनसाधना यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की कोणत्याही अंधश्रद्धेला मी अजिबात वाव देत नाही. माझ्या व्हिडिओमधून जे काही खरं आहे त्या दैवी शक्तींवर विश्वास ठेवूनच मी तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे या व्हिडिओचा थोडा पॉझिटिव्हली विचार करा. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला मी खत पाणी घालत नाही. आता बहुतेकदा साधक म्हणतात, तुमच्या बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की आम्ही केलेलं नवस आम्हाला आठवत नाही आणि आता त्रास होतोय, किंवा आमचे कुलदैवत कोण आहेत किंवा इतर कोणत्याही दैवतेला काही बोललो असेल, पण आता खूप दिवस झाले, वर्ष झाली आणि आता त्रास होत आहे आणि आम्हाला ते आठवत नाही. तर त्या बाबतीत मला तुम्हाला आज या व्हिडिओमधून काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. अनेकांना अनेक समस्या आहेत. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या बंधनात आहे, कोणत्या ना कोणत्या भीतीतून जात आहे. काही जणांकडे संपत्ती आहे तर काही जणांकडे संपत्ती नाही. कोणाकडे संपत्ती आहे तर कोणाकडे संतती नाही. आणि अशा बऱ्याच दुःखातून तुम्ही, मी, आपण सगळेच जण जात असतो. अशा त्रासातून जात असताना यथाशक्ती सगळे प्रयत्न करतो. मग सगळे प्रयत्न करून देखील जर आपलं काम होत नसेल, मग त्यावेळेला जर तुम्हाला कोणी सांगितलं, मार्गदर्शन केलं की बाबा ह्या अमुक देवतेला जा, इथे दर्शनाला जा, नवस बोला, तुमच्या मनातली इच्छा ती दैवी शक्ती पूर्ण करेल, ते दैवत पूर्ण करेल. मग अशा वेळेला आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या दैवतेकडे जातो, त्यांना आपलं गारणं मांडतो आणि मग कालांतराने ते दैवत प्रसन्न झाल्यानंतर, म्हणजे आपलं काम पूर्ण झाल्यानंतर, आपण तो बोललेला नवस विसरून जातो. तर हे प्रत्येकाचं होतं. आता काही घडलं असेल, काही घडलं नसेल, किंवा आपण कुठला नवस बोललेलो असेल, ते सगळ्यांच्याच लक्षात राहतं असं नाही. पण आपण कोणत्या देवाजवळ काय नवस बोलला हे देखील आपण विसरतो. तर त्यासाठी एक सोपा उपाय तुम्हाला देतो. बहुसंख्य आपल्या साध्या बोळ्या स्त्रियांना सवय असते, मार्गाने चालत असताना जे काही वाटेमध्ये मंदिरं दिसतील त्या मंदिरांना आणि तेथील देवतांना मनातल्या मनात, माझं काम पूर्ण होऊ दे, मी तुला एक नारळ देईन किंवा तुला फूल नाही फुलाची पाकळी देईन, असं 90% स्त्रिया तिथे अर्जवत असतात. मग अशा वेळेला ते काम पूर्ण झाल्यानंतर खरा त्रास सुरू होतो. कारण एक लक्षात ठेवा, कोणतीही दैवी शक्ती ही स्वतःहून तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची एक्सचेंज ऑफर घेऊन आलेली नसते की मी तुमचं काम करते आणि त्या बदल्यात तुम्ही मला हे द्या. सगळे देव हे सावकार आहेत, त्यांच्याकडे सगळं काय आहे. आपण या पृथ्वीवर जन्मलेला माणूस त्या परमेश्वराच्या नजरेतून खूपच लहान जीव आहोत. आपल्याकडे काहीच नाही. पण आपली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्या दैवी शक्तींना शरण जातो आणि मग तुमच्या मनातली कळकळ ऐकूनच त्या दैवी शक्ती तुम्हाला वाचवत असतात, तुम्हाला त्या मार्गाला यश मिळवून देत असतात. प्रत्येक कुटुंबाची रक्षण करणारी कुलस्वामिनीही असतेच. ती सर्व संकटांपासून त्या प्रत्येक व्यक्तीचं रक्षण करत असते. ज्या कोणी व्यक्तीने, माता, महिला, भगिनी यांना कोणतीही अडचण येत असेल, म्हणजे त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येत असतील, त्यांनी आपल्या कुलस्वामिनीच्या मूळ ठिकाणावर जाऊन सर्वप्रथम त्या देवीची क्षमा प्रार्थना करणे, क्षमा मागणे हे गरजेचं आहे. आणि त्यांना त्यांच्या दिवसवारानुसार खण नारळ देऊन त्यांची ओटी भरून प्रार्थना करणे गरजेचं आहे की आमच्याकडून जर काही कळत नकळतपणे जो कुठला नवस बोलला असेल तो आता आमच्या स्मरणात नाही, त्यामुळं तुम्ही आम्हाला माफ करा. तो बोललेला नवस लक्षात न राहिल्यामुळे आम्ही आता ज्या संकटांचा आयुष्यात सामना करत आहोत त्यापासून आता तुम्हीच आम्हाला वाचवा, आमचं संरक्षण करा आणि ह्या सर्व समस्यांमधून निराकरण व्हावे आणि त्या त्या देवतेचा नवस आम्ही पूर्ण करावा, अशी तुम्ही आम्हाला मदत करा. हीच आशा घेऊन तुमच्याजवळ आम्ही आलेलो आहोत. त्यामुळं त्या विसरलेल्या नवसाला आता तुम्हीच आठवून देऊ शकता आणि हे माझं काम तुम्ही पूर्ण करा.
मी तुमची ओटी भरते. अशा प्रकारची आपल्या घरातल्या महिलांनी प्रार्थना करावी. या उपायाने तुमच्या कुळदेवता आणि ग्रामदेवता नक्कीच तुमचं ऐकतील आणि तुम्हाला ते स्मरणात यायला सुरुवात होईल आणि त्याचं फळ तुम्हाला नक्कीच दिसेल. करायला अगदी साधा, सोपा आणि सरळ हा उपाय आहे. जर कोणी या त्रासातून जात असेल, जर तुम्हाला बोललेला नवस आठवत नसेल किंवा जर तुम्ही संकटातून जात असाल, तर अशा वेळेला हा उपाय नक्कीच करा. असेच महत्त्वाचे उपाय वेळोवेळी मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तेव्हा कृपा करून हा उपाय जास्तीत जास्त साधकांना तुम्ही शेअर करा. त्यांचे तरी आयुष्य मार्गी लागल्याचं समाधान तुम्हाला आणि मला मिळेल. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रकट होईन. या विषयावर मला अजून भरपूर काही तुमच्याबद्दल बोलायचे आहे, पण वेळेची कमतरता असल्यामुळं मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करेन. आता आज्ञा असावी. इति श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.